नमस्कार. आज आपण जिभेचे चोचले पुरवणारी अशी चमचमीत बर्गरची रेसिपी पाहणार आहोत. घरगुती पद्धतीने आज आपण बर्गर करतोय. त्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचे, जिरे घालून घ्यायचे आहेत आणि इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. लसूण घ्यायचा आहे 2-3 पाकळ्या बारीक अशा चिरून. आता हे 2-3 मिनटं परतवून घ्यायचं आहे. इथं बऱ्यापैकी परतवून झालं की आता यामध्ये मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, तो देखील घालून घेतला आहे. छान आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये मसाले ॲड करून घ्यायचे आहेत. तर अगदी असं काही नसतं की जास्त मसाले घातलं म्हणजे रेसिपी जी आहे ती चमचमीत होते. तर आपल्याकडे जे असतात मसाले तेवढेच आपल्याला घालायचे. चवीनुसार मीठ घातले, हळद घातली, गरम मसाला किंवा पावभाजी मसालाही घालून घेऊ शकता. मसाले 2-3 मिनटं छान असे परतवून झाले की आता यामध्ये मी 2 चमचे इतकं टोमॅटो केचप घालून घेते. टोमॅटो केचप तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालून घेऊ शकता. नाहीतर नवरा बिचारा आणतोय म्हणून अगदी भसाभसा ओतून घ्यायचं नाही आहे. तर 2च चमचे एवढ्या भाजीसाठी पुरेसं आहे. तर छान परतवून घेतलं की आता यामध्ये अर्धी वाटी इतकं मी पनीरचे क्यूब करून घेतलेले आहेत, ते घालून घ्यायचे. 2-3 मिनटं पनीर घालून झालं की छान परतवून घेतलंय. आता बऱ्यापैकी स्टफिंग इथे आपलं तयार झालंय. गॅस बंद करून वरून भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि ही भाजी आपल्याला थंड करून घ्यायची आहे. भाजी थंड होतीये तोपर्यंत बर्गर करायचा आहे, म्हणून इथे मी बर्गर बन घेतलेला आहे आणि याला असा कट लावून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला स्टफिंग आतमध्ये स्टफ करता येईल. आता हे जे कट लावलेलं आहे याच्या एका भागावर मी टोमॅटो केचप लावून घेते. तुमच्याजवळ जर मेयोनीज वगैरे असेल तर तेही तुम्ही लावून घेऊ शकता आणि आपण जे तयार केलेलं स्टफिंग आहे ते यामध्ये स्टफ करून घ्यायचे या पद्धतीने आणि दुसरा जो कट केलेला भाग आहे तो यावर आपल्याला ठेवून द्यायचा आहे. तर इथे मस्त आपला बर्गर तयार झालेला आहे. तर अगोदरच मी सांगितल्याप्रमाणे हा घरगुती बर्गर आहे, त्यामुळे याच पद्धतीने मी करते. आता पुन्हा त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलं आहे आणि हळद आणि तिखट घालून मीडियम गॅस करून छान मिक्स केलेला आहे आणि हा बर्गर जो तयार केलेला आहे तो भाजून घ्यायचा आहे. तर हा बर्गर बघून जर तुम्हाला वाईट वाटला असेल किंवा डोळ्यातून अश्रू येत असतील की कसं काय बरं हे बर्गर खाणार आहेत, तर आम्ही असाच खातो. जर तुम्हाला वाईट वाटत असेल, थोडीशी दया आली असेल तर चीज स्लाईस वगैरे पाठवून देऊ शकता. तर मस्त खमंग आणि खरपूस इथे बर्गर मी भाजून घेतला आहे. तर सगळे बर्गर भाजून घेतलेत आणि गरमागरम इथे मी सर्व करून घेतलेले आहेत.